मित्रांनो, जिथे संसाराचा गोंगाट संपतो तिथे भक्तीचा खरा स्वर सुरू होत असतो आणि जिथे मन शांत होतं तिथे विठोबा स्वतः बोलू लागतात. आणि म्हणूनच संत तुकाराम महाराजांनी गावाचा गोंधळ सोडून एक शांत डोंगराचा आश्रय घेतला आणि तो म्हणजे भंडारा डोंगर. आज आपण जाणून घेणार आहोत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर का गेले, तिथे त्यांनी काय केलं, तिथे कोणते चमत्कार त्यांच्यासोबत घडले आणि आजही लाखो वारकरी त्या डोंगराला इतकं पवित्र का मानतात. मित्रांनो, तुकाराम महाराजांचा जन्म देहू येथे झाला होता. त्यांचे घराणे विठ्ठल भक्त होते. घरात सतत नामस्मरण, भजन, कीर्तन यांचे वातावरण असायचे. परंतु त्यांच्या आयुष्यात अनेक संकटे त्यांना आली होती. दुष्काळ पडला, व्यापार बुडाला, आई वडिलांचे निधन झाले, पहिली पत्नी आणि मुलाचाही मृत्यू झाला होता. संसाराची जबाबदारी वाढली होती आणि या दुःखाने तुकाराम महाराज पूर्णपणे अंतर्मुख झाले होते. त्यांच्या मनात एकच प्रश्न होता आणि तो म्हणजे या जन्माचा खरा अर्थ काय आहे, मनुष्याने कशासाठी जीवन जगावे. मित्रांनो, महाराजांना जाणवले की सततच्या व्यवहारात मन परमेश्वराकडे स्थिर राहत नाही. त्यामुळे त्यांनी शांत जागेचा शोध घेतला. देहूपासून काही अंतरावर असलेला एक डोंगर त्यांना आवडला. हिरवीगार झाडे, पक्ष्यांचा मधुर आवाज, शांत वातावरण आणि आजूबाजूला निसर्ग. आणि हा डोंगर म्हणजे भंडारा डोंगर. मित्रांनो, तुकाराम महाराज रोज पहाटे डोंगरावर जात असे. तिथे बसून विठोबाचे नामस्मरण करीत होते, भगवद्गीतेचे चिंतन करीत होते, भागवताचा अभ्यास करीत होते, ध्यान करीत असे आणि भक्तीच्या अनुभूतीत तासनतास रमून जात होते. संसार विसरून ते विठोबात लीन होत होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत असत आणि मुखातून सहज अभंग प्रकट होत होते. मित्रांनो, भंडारा डोंगर हा केवळ ध्यानाचा नव्हे तर अभंगाचा जन्मस्थान ठरला. तुकाराम महाराजांच्या असंख्य अभंगांना प्रेरणा याच डोंगरावर मिळाली, अशी वारकरी परंपरेत श्रद्धा आहे. त्यांनी लोकांना सांगितले, देव शोधायचा असेल तर आधी मन शांत करा. त्या काळात अनेक लोकांना महाराजांचे कार्य समजले नव्हते. काही जण म्हणत तुकाराम शूद्र असून धर्म सांगतात. त्यांच्या अभंगावर टीका केली गेली, परंतु महाराजांनी कधीही कुणाचा द्वेष केला नाही. ते म्हणाले, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. मित्रांनो, डोंगरावर बसताना त्यांना वेळेचे भान राहत नव्हते. पक्षी त्यांच्या जवळ येत होते, जनावरे शांत बसत होती, निसर्गही जणू त्यांच्या नामस्मरणात सहभागी होत होते. भक्ती म्हणजे निसर्गाशी आणि परमेश्वराशी एकरूप होणे हे त्यांनी जगाला दाखवून दिले. मित्रांनो, वारकरी परंपरेनुसार तुकाराम महाराजांवर विठ्ठलाची विशेष कृपा होती. नाम घेताना त्यांना विठ्ठलाचा जिवंत अनुभव येत होता आणि म्हणून त्यांच्या प्रत्येक अभंगातून भक्ती, प्रेम आणि करुणा वाहताना दिसते. आजही हजारो वारकरी भंडारा डोंगरावर जात असतात. तिथे अभंग म्हणतात, नामस्मरण करतात, ध्यान करतात, कारण त्यांना वाटत असतं ज्या भूमीवर तुकाराम महाराज बसले होते त्या भूमीत आजही भक्तीचा सुगंध आहे. मित्रांनो, भंडारा डोंगर आपल्याला शिकवतो, गोंगाटापेक्षा शांतता मोठी आहे, संपत्तीपेक्षा समाधान मोठं आहे, अहंकारापेक्षा नाव मोठा आहे आणि प्रत्येक संकटातून देवाकडे जाण्याचा मार्ग खुला असतो. मित्रांनो, तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर संपत्ती मिळवण्यासाठी गेले नव्हते, ते प्रसिद्धी मिळवण्यासाठी गेले नव्हते, ते गेले होते स्वतःला हरवून विठोबाला शोधण्यासाठी. आणि जे स्वतःला विसरतात त्यांनाच तर परमेश्वर सापडत असतो. आपणही रोज थोडा वेळ मोबाईलपासून, गोंधळापासून आणि चिंता फिक्रीपासून दूर जाऊन विठ्ठलाचे नाम घेतले तर प्रत्येकाचे मनच एक भंडारा डोंगर बनेल. मित्रांनो, चला तर शेवटी एकच गजर करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी.